याच्यामध्ये आपण सायनिंग लँग्वेजमध्ये बोलत असतो, म्हणजे आनंद व्यक्त करायचा तर हात वर करून वगैरे अशा पद्धतीने, परंतु त्याच्यामध्ये काम करणारे फार कमी लोक आहेत दादा. तर आपण जर विद्यापीठांना असे सर्टिफिकेट कोर्सेस करायला लावले तरुणींसाठी, कारण तरुणी आपल्याला नदी स्वच्छ करताना दिसतात, रस्ते स्वच्छतेच्या मोहिमेत सहभागी होताना दिसतात, पण त्यांना जर आपण ऑथेंटिक सर्टिफिकेशन जर करू शकलो तर याच्यामध्ये सेवा कार्य करायला बरेच जण तयार होतील आणि याचा अवेअरनेस वाढेल, ह्याची जागृती होईल, जेणेकरून याचा लाभ जो विशेषतः ग्रामीण भागातले जे लोक आहेत त्यांना एकतर सुरुवातीला समजतच नाही, आपलं बाळ आबोले ह्या त्या समजुतीतच ते राहत असतात. परंतु या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव जर छोट्याशा त्या क्रॅश कोर्समध्ये केला तर आपल्याला एक चांगली टीम मिळू शकते मुलामुलींची ज्यांना सेवा करायची आहे, आणि त्याचा लाभ ह्या सगळ्या ज्यांना ऐकण्यामध्ये दोष आहे त्या सगळ्यांना त्याचा लाभ होऊ शकतो. श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टचा, गणपती ट्रस्टचा हृदयापासनं चाहता आहे, कारण देवाच्या नावावर लोक खूप पैसे देतात, पण देवाच्या नावावर आलेल्या पैशांचा विनियोग हा समाज सेवेसाठी करणं हे आपलं सगळ्यात मोठं कर्तव्य असतं. आणि हे अशा सगळ्या मंदिरांचं कर्तव्य असतं ज्या मंदिरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती लोक दान करतात. एका हाताने घ्यायचं आणि दुसऱ्या हाताने समाजाला देऊन टाकायचं, दुसरं काम नसतं ट्रस्टचं. आणि हे काम श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट करतो, म्हणून मी या सर्व ट्रस्टींचं अभिनंदन करतो. यंत्राचं वाटप ही करण्याची जी कल्पना जी आहे ती ज्यावेळेला मला वायडेक्स ब्रँड ॲम्बॅसेडर मला निकडलं गेलं तर त्यावेळेला मी त्यांना विचारलं की म्हणजे माझं एक्झॅक्टली काय कार्य असेल, तर ते म्हणजे ते अवेअरनेस स्प्रेड करायचं. तर अवेअरनेस म्हणजे मला हे लक्षात आलं की कित्येक अशी मुलं आहेत ज्यांना बऱ्याच वर्षापर्यंत हे कळत नाही की त्यांना कमी ऐकायला येतं, म्हणजे अभ्यासामध्ये इतका हुशार नाही आहे किंवा लक्ष देत नाही, पण ती का नाही लक्ष देत किंवा त्यांना कमी ऐकू येत असेल ही संकल्पना लोकांच्या आईवडिलांच्या डोक्यात येत नाही. तर अशा वेळेला आम्ही स्कॅनिंग सुरू केलं म्युन्सिपल स्कूल्समध्ये वगैरे, आणि त्यावेळेला आम्हाला आढळलं की 1-2 स्टाफ्समध्ये मिळून जवळजवळ 350 मुलं होती ज्यांना ऐकायला येत. तर अशा वेळेला ॲज अ ब्रँड ॲम्बॅसेडर त्यांचं प्रॉडक्ट चांगलं आहे, तर मी WAS च्या बरोबर हे त्यांच्याकडनं मग श्रवण यंत्र आम्ही घ्यायला लागलो. आणि कारण ती त्याची किंमत अशी आहे की ते म्हणजे जनरली जो जास्त लोक अफोर्ड करू शकत नाही ते, तर इकॉनॉमिकली बॅकवर्ड जे क्लासेस आहेत ते 40,000, 50,000, 2 लाख 3 लाख रुपये नाही पडू शकत. तर अशा वेळेला मग ती मला जे मिळाले ते वेसुव्या करून घेतला मी, आणि त्यांच्याबरोबर मी मिळून हे त्याचं की यंत्राचं वाटप करायला लागलं आहे, आणि आम्हाला अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद मिळतो आहे. त्याच्यामध्ये मला खूप मोठं योगदान जे मला मिळालं वेसुव्या करण्यामध्ये ते सुनील देवधरजीचं, आणि ही मुलांना एकत्रित करणं, त्याचं एके ठिकाणी त्याचं कॅम्प करणं, त्याचा मोल्ड करणं, त्याला ते बॅटरीज देणं, त्याच्यासाठी वगैरे आम्हाला दगडूशेठ कडनं खूपच आम्हाला मदत मिळाली.